नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक सर्टिफिकेशन कोर्स बद्दल पाहणार आहोत, जो आहे सर्टिफिकेट इन हिंदी। हा हिंदी विषय रिगार्डिंग सर्टिफिकेशनचा कोर्स आहे। हा काय आहे या रिगार्डिंग आपण माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर आता पाहूया की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं आणि किती वर्षाचा आहे। तर बघा, सर्वप्रथम सांगतो की हा कोर्स 1 वर्षाचा तुम्हाला पाहायला भेटतो। खूप सारे इन्स्टिट्यूट याला जे आहे ते ऑफर करतात। मी तुम्हाला पुढे सांगेल की कोणकोणते इन्स्टिट्यूट आहेत। त्याचबरोबर या कोर्समध्ये तुम्हाला लिटरेचर, हिंदीची स्पीकिंग्स, त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स। आता हिंदी हा विषय तुम्हाला पुढे मी सांगेल की कसा थोडासा अवघड आहे। तुम्ही जे विचार करतात की हिंदी शिकणे खूप सोपं आहे, तर ऍक्च्युअल ते हिंदी नाहीये। पण ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स, लिसनिंग स्किल्स, त्याचबरोबर जे एसे रायटिंग असेल, त्याचबरोबर व्याकरण, जे ग्रामर असेल, हिंदीचं ग्रामर, त्या रिगार्डिंग या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात, जे तुम्हाला 1 वर्षाच्या स्पॅन मध्ये पूर्णपणे शिकण्यासाठी मिळतात। त्याची शैक्षणिक पात्रता पाहूया। तर जर तुमची नुकतीच 10वी झालेली आहे तर तुम्ही यासाठी ऍडमिशन घेऊ शकता। तसेच 12वी झालेली असेल तरी तुम्ही यासाठी ऍडमिशन घेऊ शकता। नो मॅटर व्हॉट तुमचं आता हायर एज्युकेशन सुद्धा सुरू असेल तरीही तुम्ही यासाठी ऍडमिशन घेऊ शकता। यासाठी कोणतीही स्ट्रीम किंवा कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही आलात नाही आलात काही फरक पडत नाही, किंवा आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, नो मॅटर व्हॉट। फक्त तुम्हाला हिंदी जर येत नसेल तर तुमची हिंदी स्पीकिंग स्किल्स वाढवण्यासाठी हा कोर्स आहे। याची एलिजिबिलिटी काहीच नाहीये, तुम्ही 10वी पास आउट असले पाहिजे। तर याची ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण पाहूया। तर बघा, महाराष्ट्रामध्ये काहीच कॉलेज आहे जिथे हा कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो त्या विद्यार्थ्यांसाठी जे लहानपणापासून कन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांना शिक्षण जे आहे ते इंग्लिशमध्ये असतं, त्यांना मराठी असतं किंवा त्यांची मदर टंग असते, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना जे असते ते हिंदी शिकण्याची गरज असते, कारण जे हायर स्टडीज असतात लाईक UPSC, तिथे काही जणांना हिंदी कन्व्हिनियंट वाटते। तर असे जर विद्यार्थी असाल किंवा एखादा फॉरेनर असतो किंवा NRI असतो, अशांची जी मुलं असतात जे परदेशात वाढलेले आहेत, अशांसाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे। ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे। महाराष्ट्राच्या बाहेर अलीगड युनिव्हर्सिटी, भोपाळमध्ये भोपाळची युनिव्हर्सिटीज आहेत, त्याचबरोबर कलकत्ता असेल, चेन्नई असेल, अशा ठिकाणी सुद्धा खूप सारे जे इन्स्टिट्यूट्स आहेत तर हा कोर्स ऑफर करतात। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे रीड करू शकता किंवा कॉमेंटमध्ये आम्हाला त्याबद्दल विचारू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर। यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस करू शकता, जी खूप सोपी आहे। 10th पास तुम्हाला डायरेक्टली डॉक्युमेंट जे आहेत त्यांचे तुमचं जे ID व्हेरिफिकेशन्स आहेत ते द्यावे लागतात। ॲज वेल ॲज हा कोर्स 10वीचे विद्यार्थी करू शकतात, पण एखादा फॉरेनर असेल तोही हा कोर्स इझिली करू शकतो। यासाठी इंडियन असो अदर फॉरेनर असो, त्याच्याकडे इंडियन नॅशनॅलिटी जरी नसली तरी तोही हा कोर्स कन्सिडर करू शकतो किंवा यासाठी ऍडमिशन घेऊ शकतो। आता पाहूया की याचा कालावधी काय। तर याचा कालावधी तुम्हाला 1 वर्षाचा पाहायला भेटतो। बऱ्याच युनिव्हर्सिटी आहेत तिथे 6 मंथ टू 12 मंथ म्हणजे 6 महिने ते 1 वर्षापर्यंतचा कालावधी पाहायला भेटतो। महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला पाहायला भेटणार नाही, कारण आपण लहानपणापासून टीव्ही, मोबाईल ह्या गोष्टी बघत मोठे झालेलो आहोत। आपल्याकडे मेनली कंटेंट आपलं बॉलिवूडच आहे जिथे हिंदी चालते, आणि खूप साऱ्या ठिकाणी आता सध्या डे टू डे लाईफमध्ये आपण हिंदी बोलतो। पण मित्रांनो, ही हिंदी खूप वेगळी आहे। ऍक्च्युअल जी ओरिजिनल हिंदी आहे ती खूपच वेगळी आहे। त्याचे विषय तुम्हाला 5वी ते 10वी मध्ये पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये शब्दरचना, त्याचं जे व्याकरण आहे ते खरंच खूप अवघड आहे। मी सुद्धा हिंदीचा स्टुडंट आहे, मला माहित आहे। यासाठी जर तुम्हाला हे स्किल डेव्हलप करायचं आहे, तुम्हाला जर UPSCचे एक्झाम देण्याचं जर स्वप्न असेल तुमचं पुढे जाऊन की UPSCचं प्रिपरेशन करायचं आहे, हिंदीमधून एक्झाम द्यायची आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे जे व्याकरणाचे शब्द आहेत ते लगेचच्या लगेच कळत नाहीत। जर तुम्ही हा कोर्स कंप्लीट केला तर तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचं ग्रामर, रिकॉग्नायझेशन, त्याचबरोबर तुमचं जे स्पीकिंग असेल, त्याचबरोबर हिअरिंग असेल, तर हे सर्व काही अडॅप्टिव्हिटी, हे लर्निंग असेल, तर हे सर्व काही या कोर्समध्ये तुम्ही शिकू शकता। तर आता याचा आपण सिलेबस पाहूया। सिलेबस खूप शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये तुम्हाला हिंदीचं ग्रामर, त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स, त्याचबरोबर याचं लिसनिंग, एसे रायटिंग या गोष्टी शिकवल्या जातात। तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा ऐकत असतात, पण जे ग्रामर आहे ते अवघड आहे, जे की याच्यामध्ये शिकवलं जातं। याच्यामध्ये ज्या एक्झाम्स होतात त्या युनिट टेस्ट होतात। 4 युनिट्स आहेत, लर्निंग, लिसनिंग, रायटिंग, रीडिंग। तर ह्या सर्व गोष्टींवर फोकस केला जातो आणि 1 वर्षामध्ये हा कोर्स कंप्लीट करून घेतला जातो। आफ्टर दॅट तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं, याचं सर्टिफिकेट मिळतं, जे तुम्ही फर्दर स्टडीजमध्ये यूज करू शकता। जर तुम्ही पुढे जाऊन तुम्ही अँकरिंग आवडत असेल, टीव्हीमध्ये काम करायचं आहे, अँकरिंग आवडत असेल तर तिथेही यूज करू शकता, किंवा कंटेंट रायटर बनू शकता। हिंदीमध्ये कंटेंट रायटिंग, ब्लॉगिंग होते,
तिथे यूज करू शकता. खूप साऱ्या ठिकाणी हिंदी जी आहे ती शुद्ध पद्धतीने बोलावी लागते, तर तिथे तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे ते इझिली कामाला येईल. तर हा कोर्स केल्यानंतर आपण पुढील संधी पाहूया. तर पुढील संधी खूप साऱ्या आहेत. जर तुमचं हिंदी वीक आहे, आपण डे टू डे लाईफमध्ये बोलतो ते हिंदी नाही, जर तुमचं ॲक्च्युअल जे ओरिजिनल हिंदी लँग्वेज आहे ती वीक आहे, तुमचं ग्रामर वीक आहे, तर तुम्ही हा कोर्स कन्सिडर करून पुढे खूप साऱ्या जसं हिंदी अँकर बनू शकता, हिंदी कंटेंट रायटर बनू शकता, तुम्ही तुमचे ब्लॉग स्पॉटवर ब्लॉग्स लिहू शकता, वेबवर आर्टिकल लिहू शकता, त्याचबरोबर टीचर बनू शकता हिंदीचे. कारण हिंदीच्या टीचरला खूप सारे जसं ग्रामर आहे त्याच्यामध्ये परफेक्शन असणं गरजेचं असतं. असे खूप सारे जॉब रोल्स ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये खूप साऱ्या संधी आहेत, अवेलेबल आहेत. पुढेही जाऊन तुम्ही ज्यावेळेस समजा डिग्री करणार आहात, BA त्याचबरोबर MA पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, तिथेही तुम्हाला हिंदी खूप जास्त कामाला येते आणि UPSC मध्ये तर येतेच. तर मित्रांनो, याच्यामध्ये भविष्यातल्या खूप साऱ्या संधी आहेत ज्या तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे या कोर्समध्ये. तर मित्रांनो, आता पाहूया माझं ओपिनियन की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर तुम्ही असे विद्यार्थी असाल की तुम्हाला बॉलिवूडमध्ये किंवा जसं की कंटेंट रायटर असेल किंवा स्पीकिंग असेल किंवा व्हॉइस ॲक्टरचं काम करायचं आहे, तिथेही हिंदी खूप चांगली लागते. जर हिंदी अँकर बनायचे आहे, कंटेंट रायटर बनायचे आहे आणि तुम्हाला तुमचा व्हॉइस जो आहे तो तुम्हाला पोहोचवायचा आहे प्रत्येक मोबाईलवर, अँड्रॉइडवर किंवा टीव्हीवर, तर तुम्हाला अशा गोष्टींमध्ये काम करायला आवडतं ना, अशा विद्यार्थ्यांमधून तुम्ही येत असाल तर नक्की तुम्ही हा कोर्स कन्सिडर केला पाहिजे. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पुढेही भविष्यामध्ये संधी आहेत टीचर बनण्याचे. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये BA MA करताना सुद्धा तुम्हाला हिंदी प्रोनाऊन्सिएशन जमलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही कुठेही इंटरव्ह्यू देत आहात, जिथे हिंदीमध्ये इंटरव्ह्यू देत आहात तिथेही हिंदी खूप कामाला येते. कारण UPSC सारख्या टॉप एक्झाम्समध्ये हिंदी मध्ये जर तुम्ही एक्झाम क्रॅक केलेली असेल प्री मेन्स, तर तिथे इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला हिंदीमध्ये असतो, तर तिथेही तुम्हाला हिंदी चांगली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमचे जे हिंदीमध्ये जे एक्झाम्स तुमच्या असतात वेगवेगळ्या SSC वगैरे किंवा रेल्वेच्या एक्झाम्स, त्याच्यामध्ये सुद्धा हिंदी खूप शुद्ध पद्धतीने त्याचे क्वेश्चन्स असतात. बऱ्याच जणांना कळतच नाही की निम्नलिखित वाक्यों में से निकालिये शब्द वगैरे असे शब्द कळत नाहीत. ही जी प्रॉपर हिंदी आहे ती या कोर्समध्ये शिकवली जाते. आपण जी हिंदी डे टू डे लाईफमध्ये बोलतो ती खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे अशा कोर्सला तुम्ही म्हणजे हलक्यात नाही घेतलं पाहिजे, कारण हे तुमचे कम्युनिकेशन स्किल्स, रीडिंग स्किल्स, लिसनिंग स्किल्स वाढवतं आणि कोणताही कोर्स कमी नाही ना कोणताही कोर्स जास्त नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आवडली असेल तर लाईक करा या व्हिडिओला. याच्या रिगार्डिंग काय क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. काही जर क्वेश्चन्स असतील अजूनही बनत असतील, तुम्हाला बोलायचं असेल आमच्याशी, तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हँडल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा स्क्रीनवर आतापर्यंत तुम्ही पाहिलेलंच असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.